नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अतिशय सुंदर आणि छोटेसे भाषण घेऊन आलेले आहे। चला तर करूयात सुरुवात। वंदन करा ज्या सूर्याला ज्याने अंधार मिटवला, वंदन करा त्या महापुरुषाला ज्याने माणुसकीचा धर्म शिकवला। आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या भीमसैनिकांनो, आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे, कारण आज त्या महामानवाचा जन्मदिवस आहे ज्यांनी केवळ इतिहास वाचला नाही तर इतिहास घडवला, ज्यांच्या लेखणीतून या देशाचे भाग्य अवतरले। त्या विश्वभूषण बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करते। मित्र हो, बाबासाहेबांचे जीवन म्हणजे एक धगधगता ज्वालामुखी होता। गुलामीच्या शृंखला तोडण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या रक्ताचे पाणी केले ते म्हणजे भीमराव। त्यांच्याबद्दल बोलताना मला एका कवितेच्या ओळी आठवतात। नभी सूर्य आहे म्हणूनच प्रकाश आहे, नभी सूर्य आहे म्हणूनच प्रकाश आहे, जगात माणुसकी आहे म्हणूनच श्वास आहे, जगात माणुसकी आहे म्हणूनच श्वास आहे। पण या देशात जर स्वाभिमान जिवंत असेल तर त्यामागे फक्त आणि फक्त माझ्या भीमाचा इतिहास आहे, माझ्या भीमाचा इतिहास आहे। बाबासाहेब म्हणजे केवळ एक नाव नाही तर तो एक विचार आहे। त्यांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र दिला। त्यांनी सांगितले की गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल। आज आपण जे ताठमानेने जगत आहोत ते केवळ बाबासाहेबांच्या उपकारामुळेच। त्यांच्या विद्वत्तेचा दरारा असा होता की 7 समुद्रापार आजही त्यांच्या नावाने ज्ञानाचा जयघोष होतो। कोलंबिया विद्यापीठाने त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज मानले। अशा या महापुरुषाने आपल्यासाठी काय नाही केले? आपल्याला मतदानाचा अधिकार दिला, स्त्रियांना सन्मान दिला आणि कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला। शेवटी इतकेच म्हणेन, हवेपेक्षा वेगवान त्यांची चाल होती, अन्यायाविरुद्ध पेटलेली त्यांची ढाल होती। अरे भीतीने सुद्धा ज्यांच्या समोर थरकाप सोडला, कारण माझा भीमराव वाघाची चाल होती, माझा भीमराव वाघाची चाल होती। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत। तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। धन्यवाद।